भाऊ काय चाललंय? काय नाही, सायलेन्सर आहे गाडीचं. अच्छा हा, याला ना इकडून घालायचं आणि इकडून ना धोपण मारत. अच्छा माहितीये का? आता बघ ना, बाहेरून किती नवं दिसतं. हो कोणत्या गाडीचं सायलेन्सर बाहेरून नवं दिसतं, पण आतून ना काळच असतं. माहितीये का? अरे. हे सायलेन्सर आता पण पुरे काळे हात झालेत. माहितीये का? कोणत्या गाडीचं माहितीये का? किती बी नवी गाडी असू दी, ब्रँडेड गाडी असू दी, तिच्या सायलेन्सरचं हेच खेळ असतोय. आता तुला दाखवतो, इकडं पाय. आता चल तू. आता समज ही नवी गाडी बराबर, ही गाडी 12-12 आहे. 12-12 आहे, पण हिच कुत्रे खाली, हिच्या कुत्र होतं खाली, हिचं पण सायलेन्सर काळच आहे. माहितीये का? बाहेरून ती ढवळ दिसू दे काय, पण आतून काळच असणार. माहितीये का? सगळ्या गाड्याचं. आता ही 16-13 टर्बो, हिचं पण तसंच आहे. माहितीये का? गाडीचं लय अवघड असतं. माहितीये का? गाडीला आणि आवरेजचं पण लय अवघड असतं. एक ड्रायव्हर जर गाडीवर असलं ना, गाडी चांगला आवरेज देते. आणि नाही तर ह्याच गाडीवर तुम्ही 10 ड्रायव्हर चढवणार ना, गाडीचं आवरेज घटून जाणार. माहितीये का? गाडीचं आवरेज घटून जातं, त्या गाडीला आवरेजच राहत नाही. माहितीये का? एका माणसाच्या हातात गाडी असू दी, चांगली चालणार, एकदम टकाटक चालणार. माहितीये का? काही विषय नाही राहत. माहितीये का? तिचं इंजिन पण पेटी पॅक राहत. आता जसं आता इकडं पाय, ही गाडी किंवा ही गाडी, ही नवी गाडी, ही नवी गाडी, हिचं इंजिन एक वेळच पण खुललं नाही, एक वेळेस पण खुललं नाही. तवरची चालवायला एकदम मजा येते. पण नंतर काय होतं, हिचं इंजिन एकदा खुललं किती मजा राहत नाही गाडी चालवण्यामध्ये. माहितीये का? एकदा खुललं, दोनदा खुललं, तिसऱ्यांदा खुललं, मग ते मजा राहत नाही. माहितीये का? गाडी तशी चालवायला मजा येत नाही. माहितीये का? असा खेळ असतो गाड्याचा. त्याच्यामुळं गाडीला एकच ड्रायव्हर पाहिजे चालवायला. गाडी एकदम फिट राहते. आवरेज बी तुम्हाला मस्त देणार, टाकाटक आवरेज देणार. आता ही गाडी एकाच हातावर आहे, तर मस्त 3चा आवरेज देते. 3चा आवरेज देऊन अशी पुढे बंद नाही पडत, गरम होत नाही, काय नाही. नाहीतर मग ते जास्त जण चालवायला लागले की गाडी गरम होणं, हे होणं. म्हणजे भाऊ हेच सायलेन्सर का नाही होत म्हणजे या गाडीचं? नाही, गाडी नवी किती ब्रँडेड असू दी, सायलेन्सर काळच असणार. माहिती का? आता तुला इकडे बघ, आता ही गाडी समज, ही गाडी, आता तुला ह्या गाडीचं मी सांगतो. आता हिची माहिती थोडी देतो. इकडून आता समज ही गाडी आहे का? ह्या गाडीला इकडं बघ, हे एक्सेलेटर, हे ब्रेक आणि पलीकडचं कलस. अच्छा. हिला 3च, हे दाबायचे 3च, पण आपल्याला पाय किती 2च, बरी पण हे 2 येणीच दाबावं लागत. माहितीये का? आणि हे दाबताना तिकडं ना गेरदांडा आहे, तो गेरदांडा टाकताना पुढंच लक्ष पाहिजे तुमचं. गेरदांडा तुम्ही पुढे ढकलिता, मागं ढकलिता, आणि तुमचं लक्ष कुठं असतं त्या गेरदांड्यावर जातं. कारण तुम्ही नवीन गाडी चालवताना, त्याच्यामुळं नवीन गाडी चालवताना काय करायचं, कधी पण लक्ष पुढं पाहिजे. गेरदांडा मागं पुढं करताना पण लक्ष पुढंच पाहिजे. हे दाबादाबीवर पण लक्ष ठेवायचं. कारण तुम्ही दाबादाबी नाही करणार तर एक तर गाडीची कलस प्लेट जाणार, कारण तुम्ही कलस नाही दाबणार, गाडीची कलस प्लेट जाणार. माहितीये का? ही स्टेअरिंग, आता हिची पॉवर स्टेअरिंग आहे. माहितीये का? अच्छा. हा, पॉवर स्टेअरिंग आहे. आता काय जुन्या गाड्याची काय असते, हाड असते स्टेअरिंग, ते हाड जात्या चालवायला. नवीन गाड्या कशा एकदम सॉफ्ट जात्या चालवायला. हे म्हणजे जुन्या गाड्या सॉफ्ट जात्या चालवायला, पण तेवढी मजा येत नाही चालवण्यामध्ये, ते फरक असतो. आता ह्या गाडीचं सायलेन्सर पहा, ह्या गाडीचं किती मोठं सायलेन्सर. फरक काय माहिती आहे? ही गाडी मोठी तर हिचं सायलेन्सर पण मोठं. माहिती आहे? आता तिचं बॉक्स पाहणं, ते सायलेन्सरचं केवढं, कारण गाडी जेवढी मोठी सायलेन्सर तेवढं मोठं. कारण ते दिलेलंच आहे, ते कारखानीच तशी झालेली, असं असते. आता ही गाडी तुम्हाला ह्या गाडीबद्दल सांगतो. ही 12-10 गाडी, ही 12-10 जुनी गाडी, समज 16-12च आहे ही जुनी गाडी. हिचं कसं आहे माझं, हिचं सगळं ब्रेक, ही जेसीबी, ही नाही, ही तिकडे तोंड करून, ते जेसीबीचं सायलेन्सर काऊन झाकलो? जेसीबी तुम्हाला सांगतो, इकडे झाकलं काम ते पण कधी आता तुम्ही काय म्हणता, जेसीबीचं सायलेन्सर काऊन झाकलं? कधी झाकून पण ठेवावं लागत सायलेन्सर. माहिती आहे का? हा, कारण पावसाळा दिवस आहे तर त्याच्यामध्ये पाणी नाही जावं म्हणून त्याच्यावर डबे फिबे ना झाकत असते. कधी झाकून, तुम्हाला माहिती असं झाकीत का नाही, झाकावं लागत असते. आता ही गाडी, या गाडीचं कसं आहे माहितीये का? ही गाडी ना, हिला तर काचच नाही, एक डोळा ह्या कना की धरबी द्याखना, असं केलं. ह्या गाडीची माहिती तुम्हाला सांगतो. ह्या गाडीचं सगळं हाड आहे, कलस हाड, ब्रेक हाड, त्याच्यानंतर गेअर बी नीट पडत नाहीत, कारण जुनी झाली. गेअर आपले खरं टाकताना वाजते, हे ते, परत चढाला याला त्याला ही दम तोडी ती. मग आता चलत नाही ही गाडी, नाही चलती.
पण कसं तेवढी मजा नाही येत चालवायला. म्हणजे जुनी, खूप जुनी गाडी हा दिसते. खूप जुनी गाडी ही, खूप जुनी गाडी. भरपूर वर्ष झाली तिला. तर ही तेवढी चालायला माझ्या चढावर काय करते माहितीये का, सगळा मोसम तोडून देते. अच्छा. आपण किती तिला गिअर टाका, टॉप मधून थर्ड मध्ये आणा, थर्ड मधून सेकंड मध्ये आणा, सेकंड मधून फर्स्ट मध्ये आणा, तवा ही चढल्या जाते. मग ड्रायव्हरची काय होती, बेजारी होती, घाम घुम होतं. आणि हिला काय करावं लागत माहितीये का, पाणी टाकावं लागत. आता हिला इथून पाणी टाकता येतं म्हटलं, यायचं इथं इथं पण पाणी हिला समज ही 100 किलोमीटर चालत असेल तर हिला तुम्हाला 100 किलोमीटर मध्ये 2-3 जागेवर ना थांबून पाणी टाकावं लागतं. कारण यायचं जुन्या गाड्या असल्यामुळं रेटर गळतं, गरम होतं, भगभुक भागभुक 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 अशा ह्या गोष्टी होत्या. तुम्हाला पॉवर गाड्या चालवायची आदत आहे. आता मला कसं आहे माहितीये का, मी नवीन जनरेशनचा मुलगा आहे, तर मला नव्या गाड्या चालवायला ना मजा येते. नव्या गाड्या म्हणजे जुनी पण चालू, मी पण नव्या गाड्यामध्ये पण चालवण्यामध्ये थोडा आनंद राहतो. कारण पॉवर जे राहतं ना, स्टेअरिंग एका बोटामध्ये फिरवा, मस्त गिअर खपाखप 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 माग पुढे ढकलिता येते, काय ताण नाही. ब्रेक क्लच हे फस 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 वाजत, कारण तिचं ब्रेक पण वाजत आणि क्लच पण. आता हिचं ह्या गाडीचं कसं आहे माहिती का, क्लच वाजत नाही, हिला पॉवर ते क्लच नाही, हिला या गाड्याला पॉवर क्लच होती, हिचं दोन्ही भस 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 भस. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे नव्या जुन्या सगळ्या गाड्या सगळ्या चालवायला? मी सगळ्या चढून बसलेलो. अच्छा. मी सगळ्या गाड्या चढलेल्या. जेसीबी समज कशी हिचं वेगळं आहे सगळं. लिव्हरवरचा खेळ असतो. आता ही लोक तुम्हाला दाखवतो, हिला 2 दांडीत. अच्छा. 2 दांडीत. आमच्या गाडीला एकच दांड आहे, हिला 2 दांडीत. मागच 2 दांडीत, दोन्ही दांड्यांनी हिला 2 दांडे धरून माग पुढं ते मागचं बुम हालत. आणि हे पुढच्या दांड्याला पुढचं हे जे आहे का, त्याला एक दांडा आहे. लय मोठे याच्यात बी लय मोठे. आता ट्रॅक्टर माहिती, आता ट्रॅक्टरला तर कोणचे गिअर, हे 1 त्याच्यानंतर पायात बी 1 दिलेले, स्टिअरिंग, हे हारण, हे कलस, तिकडे 2 बिरक, एक वापिस 1 त्याच्यामध्ये हे पीटीयू गिअर, त्याच्यामध्ये कोणता तरी हनुमान गिअर. परत हे माग केलं की वर होतं, खाली होतं, याचं लय. त्याच्यामुळे हे शिकायचं आपण कधी प्रयत्नच नाही केला माहितीये का. हे शेल्फ म्हणते याला, हे फिल्टर, डिझेल फिल्टर, लय मोठ्या गोष्टी अशा ट्रॅक्टर मध्ये माहितीये का. असं आणि आले हे काय कामच नाही, याला मुंडकं लावावं लागत. अच्छा. आता इथे मुंडकं, आता समज हे मुंडकं तुम्हाला एक सांगतो, मुंडक्याचं कसं राहतं माहितीये का, एक नवरा बायको सारखा विषय असतो. समज एक नवरा आहे, नवऱ्याला तुम्ही मुंडकं म्हणू शकता आणि बायकोला टाली म्हणू शकता. कसं सांग, कसं इकडे पाय, काय काय नवरे बायकाला सोडितच नाही, निघले किती बायको त्याच्या संगत राहते, टाली आपली संगत, अशा गोष्टी असत्या. त्याच्यामुळं मुंडकं ह्या नवरा आणि टाली ही बायको माहितीये का, ते संगत हिंडते आपले संगत, पुढं जिकडं जाईन तिकडं मुंडकं संगत, अशा गोष्टी असतात. आता माझे सायलेन्सरनी काय झाले माहितीये का, हात खराब झालेत. कारण सायलेन्सर थोडं खराब असल्यामुळं हात काळे, कारण आतून सायलेन्सर बाहेरून गोर, आतून काळ. माहिती खूप छान देतात तुम्ही. हे आयसर कॅन्टर थोडं म्हणजे सगळ्याचं सारखंच असतं, पण काय थोडा फरक असतो, आदामादामध्ये थोडा फरक पडलेला असतो. अशा गोष्टी समजलंय तुम्हाला? हो. ओके, थँक्यू. हात धुऊ कमी. हा, दोन्ही लय काळे झाले का ना, एवढे हात काळे म्हणजे तुम्हाला काय सांगतो मी, तुम्हाला सांगतोय सायलेन्सर मध्ये किती वेळच हे अशा घातलंय ना, तर समजे काळेच राहते हात. आम्ही घालून बघत असतो ना, कारण त्याच्यामधून कळत आम्हाला कधी कधी गाडीचे कामं बिमं निघले, कधी कधी सायलेन्सर मधून आयल वगैरे पण येत असते. त्याच्यामुळं थोडं सायलेन्सर मध्ये हात बी घालीत असतो आम्ही. चहा घेणार तुम्ही? हा, चल.